जयललिता तामिळनाडूच्या जनतेची लाडकी अम्मा, पण तिला आणखी एका नावानं तामिळनाडूची जनता ओळखायची, पुरुषोत्तम थलवाई म्हणजे क्रांतिकारी नेता. जयललितांच्या आयुष्याचा संघर्ष पाहिल्यानंतर पुरुषोत्तम थलवाई याचा खरा अर्थ कळतो. ज्या काळात महिलांना राजकारणात प्रवेश निषिद्ध मानला जायचा, त्याच काळात जयललितांनी दमदार पाऊल ठेवलं. ज्या सहजपणे जयललितानं सिनेमाच्या पडद्यावर एंट्री घेतली आणि तो पडदा व्यापून टाकला, अगदी त्याच सहजतेनं त्यांनी तामिळनाडूच्या राजकारणावर आपली छाप पाडली, कायमची. त्यांचा अख्खा जीवन प्रवासच थक्क करणारा आहे. जय जयललिता अर्थात जयललिता जयराम. जयललिताचा जन्म 24 फेब्रुवारी 1948 मध्ये त्यावेळच्या म्हैसूर स्टेटमधील मांड्या जिल्ह्यातील पांडवपुरा इथं झाला. जयललितांचे आजोबा म्हैसूरमध्ये सर्जन होते. त्यांच्या कुटुंबात नावांपुढे जय लावलं जातं. जय म्हणजे विजेता या अर्थानं. म्हैसूरचे राजे जय चामराज वाडियार यांच्या कुळाशी त्यांच्या कुटुंबाचा संबंध आहे. एम.जी. रामचंद्रन यांच्या निधनानंतर जयललिता आणि रामचंद्रन यांच्या पत्नी यांच्यातील वाद शिगेला पोहोचला. त्यातूनच जयललिता यांनी आपला स्वतःचा पक्ष निर्माण करण्याची भूमिका बजावली. कलाकार म्हणून जयललिता यांनी चांगली भूमिका केली, मात्र आता वेळ होती राजकारणामधील आपली भूमिका यशस्वी करून दाखवण्याची. जयललिता 2 वर्षाच्या असतानाच त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. जयललिताची आई बंगळुरू इथं राहायला गेली. तिथं त्यांनी तामिळ चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली. त्यांच्या आईचं चित्रपट सृष्टीतलं नाव होतं संध्या. जयललितांनी आपलं शिक्षण सरकारी शाळेतच घेतलं, आधी बंगळुरू, नंतर चेन्नईत. जयललितानं चित्रपट करावा अशी तिच्या आईची इच्छा होती. शिक्षण सुरू असतानाच जयललितानं एपिसल नावाच्या इंग्रजी चित्रपटात काम केलं. त्यानंतर 15व्या वर्षीच कन्नड, तामिळ चित्रपटात काम केलं. स्कर्ट घालून अभिनय करणारी पहिली अभिनेत्री ही जयललितांची ओळख. 1965 ते 1972 या कालावधीत त्यांनी एम.जी. रामचंद्रन यांच्यासोबत सर्वाधिक चित्रपट केले. शिवाजी गणेशन यांच्यासोबत काम करताना त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. बॉलिवूडमध्ये जयललितांचा हिरो होता तो धर्मेंद्र. 1982 मध्ये एम.जी. रामचंद्रन यांच्या मदतीनं जयललिता राजकारणात आल्या. 1983 मध्ये त्या पार्टीच्या राष्ट्रीय सचिव बनल्या. जयललितांचं इंग्रजी चांगलं असल्यामुळे 1984 मध्ये त्यांची राज्यसभेवर खासदार म्हणून निवड झाली. रामचंद्रन यांच्यामुळे जयललितांची राजकीय कारकीर्द सुरू झाली, पण लवकरच त्यांच्यात वितुष्ट निर्माण झालं. सरळ सरळ 2 गट पडले. कारण जयललिता खासगी आयुष्याबद्दल एका तमिळ वृत्तपत्रात लिहित होत्या. इतरांच्या सांगण्यावरून रामचंद्रन यांनी जयललितांना लिहिण्यास मनाई केली. तिथेच पहिली ठिणगी पडली. 1984 मध्ये रामचंद्रन यांना मेंदू ज्वर जडला. तेव्हा जयललिता मुख्यमंत्री पदाची सूत्र सांभाळण्यासाठी आतुर झाल्या होत्या. त्यांनी इच्छाही व्यक्त केली. हे कळताच रामचंद्रन यांनी जयललितांना पार्टीच्या उपनेते पदावरून काढून टाकलं. काही लोकांनी जाणून बुजून रामचंद्रन आणि जयललिता यांच्यात दरी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. 1987 मध्ये रामचंद्रन यांचं निधन झाल्यावर अंत्यसंस्काराला गेलेल्या जयललितांना अपमानास्पद वागणूक देण्यात आली. जयललिता यांनी हळूहळू पार्टीवर पकड बनवायला सुरुवात केली. अभिनेत्री म्हणून त्यांचं नाव परिचित होतच, परंतु आता मोठी महत्वाकांक्षा त्यांच्या डोक्यात पिंगा घालत होती. अखेर तो दिवस उजाडला. स्वतःचा राजकीय पक्ष बनवण्याचा निर्णय त्यांनी केला. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात या म्हणीप्रमाणे जयललिता ही उत्तम कलाकार होऊ शकते असं लहानपणीच तिच्या आईने ओळखलं होतं. आणि त्यामुळेच ज्या वयामध्ये प्राथमिक शिक्षण घेतलं जातं त्या वयामध्ये जयललिता यांनी इंग्रजी चित्रपटामध्ये काम केलं, तर ज्या वयामध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेतलं जातं त्याच वयामध्ये जयललिता यांनी राजकारणामध्ये आपलं पाऊल ठामपणे रोवलं. खरं तर रामचंद्रन गेल्यानंतर जयललिता आणि रामचंद्रन यांच्या विधवा पत्नी जानकी रामचंद्रन असे 2 गट निर्माण झाले. परंतु जयललितांनी स्वतःला रामचंद्रन यांचा उत्तराधिकारी म्हणून घोषित केलं. 1989 मध्ये त्यांच्या अखिल भारतीय अण्णाद्रमुक पक्षानं पहिल्याच निवडणुकीत 27 जागा जिंकल्या आणि पहिल्यांदाच जयललिता विरोधी पक्ष नेत्या बनल्या. 1991 मध्ये राजीव गांधींच्या हत्येनंतर जयललितांनी काँग्रेसची युती केली.
त्यानंतर सरकारही स्थापन केलं. 24 जून 1991 ला पहिल्यांदा तामिळनाडूच्या मुख्यमंत्री पदाची सूत्र हाती घेतली. 1992 मध्ये मुलींसाठी क्रेडल बेबी स्कीम सुरू केली. अनाथ मुलींना चांगलं आयुष्य जगता यावं हा त्यामागचा उद्देश होता. अत्याचार पीडित महिलांना न्याय देण्यासाठी त्यांनी फक्त महिलांचं पोलीस स्टेशन स्थापन केलं. 1996 मध्ये मंत्र्यांवरील भ्रष्टाचारांच्या आरोपामुळे जयललिता यांचा निवडणुकीत पराभव झाला आणि पार्टी सुद्धा हरली. 2001 मध्ये त्या पुन्हा मुख्यमंत्री झाल्या. भ्रष्टाचाराचे आरोप आणि कोर्टानं शिक्षा सुनावल्यानंतरही सरकार आलं, परंतु अधिक संपत्ती बाळगल्याप्रकरणी जयललिता यांना मुख्यमंत्रीपदी बसवता येणार नाही असं सुप्रीम कोर्टानं सांगितलं. त्यामुळे सूत्र पनीरसेल्वम यांच्याकडे आली. पुन्हा 2002 मध्ये कोर्टाकडून दिलासा मिळाल्यावर जयललिता मुख्यमंत्री झाल्या. 16 मे 2011 रोजी त्यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. 27 सप्टेंबर 2014 रोजी पुन्हा कोर्टानं जयललिता यांना 4 वर्षांची शिक्षा सुनावली. मात्र पुन्हा जयललिता यांची सर्व आरोपातून सुटका झाली. जयललितांनी तामिळनाडूच्या राजकारणात आपला पाया मजबूत रोवला होता. त्यामुळेच वारंवार पराभव पत्करूनही त्यांनी राजकारणात पुन्हा नव्या दमानं उभारी घेतली. 1997 मध्ये जयललिता यांच्या जीवनावर इरुवल हा चित्रपट आला. त्यात ऐश्वर्या रायनं जयललितांची भूमिका साकारली. तामिळनाडूचं राजकारण व्यापून टाकणारी ही अम्मा, एक सिने अभिनेत्री ते यशस्वी राजकारणी, हा त्यांचा जीवन प्रवास एखाद्या फिल्मी कहाणीपेक्षा वेगळा नाही. त्यांची ही कहाणी आणि जयललिता नावाची व्यक्तिरेखा भारतीय राजकारणाच्या इतिहासात अजरामर झालीये एवढं नक्की. रामराजे शिंदे, झी मीडिया, नवी दिल्ली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.